कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. कमाल झाली हातात आली बांबूची जाड लाठी. कमाल झाली हातात आली बांबूची जाड लाठी. आणि आठवली परत नटी तर मग बांबूच्या गाठी बेटी. आणि आठवली परत नटी मग हाय बांबूच्या गाठी बेटी. गाणं आहे ते, मी आपलं सहजच म्हणत होतो. नाही, लईच माझे घेऊन म्हणत होते, म्हणून आपलं मी पण एक गाणं तयार केलं. म्हणलं भाऊ समजत का काय. मला कळत नाही असं काही नाहीये, मी फक्त थोडा घाबरतो म्हणून. पण मी नाही घाबरत ना, त्यालाच मी लय घाबरतो ना बाई. का तू कशालाच नाही घाबरत ते. हा मग चांगला गुण आहे तो मावाला. हा तू चांगला गुण घेऊन काल पोलिसाला अक्कल शिकवत होती ना तू, विदाऊट हेल्मेटचं. हा मग डोक्यात हेल्मेट बांधलं काय, स्कार्फ बांधला काय, ऊन लागलं नाही म्हणजे झालं. आणि नाही बांधलं तर 500 रुपये दंड. कायला फाडायचा 500 रुपयाचा दंड. त्या 500 रुपयात 5 स्कार्फ येतील ना नवे. अय बिनकली, पहिले तर हेल्मेट बांधित नसत्या, आणि दुसरं ऊन लागू नये म्हणून अजिबातच हेल्मेट घालीत नसत्या. मग काय शोसाठी आहे काय ते. तसं पण सगळे केस झाकून जाते तिनी. पार्लरच्या बाहेर उभे असतात ते मामा लोक. 2000 पार्लर मध्ये घालायचे आणि केस करून आले काही आहेच 500ची पावती फाडायला रिकामे. निदान 2-4 जणांनी तरी पाहिलं पाहिजे ना पार्लर मधून आल्यावर. मग घाली हेल्मेट मी. आणि काल तर त्या पार्लर वालीकडूनच 500 रुपयाचा डिस्काउंट घेतला मी. तिला सांगितलं 500 बाहेर द्यावा लागा, 1500च देईन म्हणून तुला. शेमडीनं त्याला हात वरती करून सांगितलं 1000 रुपये घे म्हणून हिच्याकडून, म्हणजे 500 तिला परत भेटतील. पण मी काय कमी आहे का काय. मी पण त्या मामाला म्हणाले, काय मामा नेहमीच गिऱ्हाईक आहे, काही डिस्काउंट देणार का नाही मला. 100 मध्ये मिटवा मग. असं तसं करून 300 रुपयात सेटलमेंट करून घेतली. अय मामाया, काही जिभेला हाडबेड आहे का नाही तुझ्या. तरी तुझ्या बापानं मला सावध केलं होतं लग्नाच्या आधी. काय सावध केलं होतं. नाही, सासरे बुवा म्हणाले होते आमची गंगी एकदम तिच्या आईवर गेली म्हणून. पण लग्न जमेपर्यंत सासूबाई काही बोलल्याच नाही, आणि लग्न जमल्यानंतर कोणाला काही बोलूच दिलं नाही. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, माझी आई बडबडी आहे का काय. अय येडे, मी तुझ्या बोलू राहिलो ना. मग आईचं आणि पप्पाचं कायला नाव घेऊ राहिले. काल तुला पोलिसांनी अडवलं होतं का नाही. हा मग ते माझ्याकडून हँडल झालं असतं का नाही. मग याची माहिती कोणाला जास्त आहे. माझ्या पप्पाला. त्यांचं तेच चालू असतं ना. मग त्यांना बोलावं लागलं असतं का नाही. मग त्यांनी जेवून सगळं मिटवलं असतं ना. हा आले असते ते. मग ते आले असते तर मामी पण आले असते त्यांच्यासोबत. मामा एकटे हिंडत नाही ना. बरोबर आहे. तरी मी म्हणते का मला का बरं समजू नाही राहिलं तुम्हाला काय म्हणायचंय. लई गुणाचं आहे मानवरा. बर आवर, आपण अजून स्कार्फ आणायला जाऊ तुला. अय्या खरंच आलीच मी मेकअप करून. थांबा 5 मिनिटं. कसं आहे मंडळी, आवडला का
व्हिडिओ. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कसं? राम राम.